नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस ची जी सीईटी असते, त्यामध्ये इंग्लिश ग्रामरचा जो सेक्शन असतो, त्यावरती आपण 50 पेक्षा जास्त इम्पॉर्टंट एमसीक्यू पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल अशी माझी गॅरंटी आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या सीईटीच्या तयारीसाठी आम्ही तुमच्यासाठी एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, प्रॅक्टिससाठी टेस्ट फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळतील. त्यासोबतच एमसीक्यूच्या प्रॅक्टिससाठी 2000+ एमसीक्यू क्वेश्चन बँक मिळेल आणि फुल सिलेबस अपडेटेड नोट्स देखील मिळतील. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि ते पण फक्त 2000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तरी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा जर कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा. त्यानंतर तिथून तुम्ही तो कोर्स एनरोल करू शकता. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपलं लेक्चर इथेच थांबूयात, व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न आहे, चूज द वर्ड सिमिलर इन द मीनिंग टू रिकवर. आता जो रिकवर मीनिंग आहे त्याचा सिमिलर मीनिंग असलेला ऑप्शन मधला आपल्याला वर्ड फाइंड आउट करायचा. तर फर्स्ट ऑप्शन आहे पहा, रिकूप. रिकूपचा काय अर्थ होतो? टू रिकवर समथिंग. टू रिकवर समथिंग म्हणजे बघा, इथेच आन्सर आपल्याला भेटतंय फर्स्ट ऑप्शन मध्येच, म्हणून आन्सर काय येतं तर ए. त्यानंतर आपण हे बाकीचे तीनही ऑप्शन पाहू. पहा, सेकंड ऑप्शन आहे रिवाईव्ह. रिवाईव्ह म्हणजे काय? टू ब्रिंग बॅक टू लाईफ. काय? टू ब्रिंग बॅक टू लाईफ. आता पहा, सी ऑप्शन आहे हिल. हिल म्हणजे बरे होणे, रिस्टोर हेल्थ. टू रिस्टोर हेल्थ म्हणजे काय? आता म्हणता हिलिंग म्हणतो. हिलिंग हिलिंग म्हणजे बरे होणे किंवा आपली हेल्थ नीट होणे. परत रिटर्न. रिटर्न म्हणजे टू कम बॅक म्हणजे रिटर्न येणे. आपण म्हणतोच रिटर्न, तुम्हाला माहितीच आहे. आता चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ऍडमोनिश. तर ऍडमोनिशचा सिमिलर मिनिंग असलेला आपल्याला वर्ड फाइंड आउट करायचा आहे. तर ऍडमोनिश म्हणजे काय? तर वॉर्न करणे. ऍडमोनिश म्हणजे काय? तर वॉर्न करणे. तर ऑप्शन मधला करेक्ट आन्सर कुठला असेल तर थ्रेटन. थ्रेटन म्हणजे सुद्धा वॉर्न करणे, धमकी देणे. समजलं? म्हणून आन्सर कुठला येईल तर ए. मग ऍडमोनिशचा सिमिलर मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल तर थ्रेटन. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ग्रॅटिफाय. ग्रॅटिफाय असलेला सिमिलर मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा आहे किंवा करेक्ट सिनोनियम फाइंड आउट करायचे ग्रॅटिफाय साठी. तर ग्रॅटिफाय म्हणजे काय? कोणाला तरी प्लेजर किंवा सॅटिस्फॅक्शन देणे. ग्रॅटिफाय म्हणजे काय? तर कुणाला तरी प्लेजर किंवा सॅटिस्फॅक्शन देणे. तर आता फर्स्ट जो ऑप्शन आहे फ्रँक. फ्रँक असणे म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड असणे. नेक्स्ट ऑप्शन आहे ऍप्रिशिएट. ऍप्रिशिएट म्हणजे कुणाची तरी तारीफ करणे, स्तुती करणे. नंतर आहे पॅसिफाय. पॅसिफाय म्हणजे टू काम समवन. आणि लास्ट ऑप्शन आहे इंडल्ज. इंडल्ज म्हणजे टू अलाव समवन एल्स टू एन्जॉय समथिंग डिझायर. म्हणून ऑप्शन कुठला येईल तर 4. समजलं का? चला आता पुढचा प्रश्न पाहू. पेनचॅन्ट. आता पहा, पेनचॅन्ट म्हणजे काय? जे लाइकिंग असतं, म्हणजे एखाद्याला कुणाला तरी लाईक करणं किंवा लाईक, याचा अर्थ आता अर्थच काय होतो तर लाइकिंग. मग आता पहा, ऑप्शन मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड मध्ये दिसतंय फर्स्टच ऑप्शन आहे लाईक, म्हणून करेक्ट सिनोनियम कुठला असेल तर ए. चला आता पुढचा प्रश्न पाहू. बार्टर. आता बार्टर या शब्दाचा करेक्ट सिनोनियम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे? तर करेक्ट याचा आन्सर आहे तर एक्सचेंज. जर तुम्ही बघितलं तर बार्टर म्हणजे वस्तूचा ट्रेड करणे. समजलं? बार्टर म्हणजे काय असतं तर वस्तूचा ट्रेड करणे. मग आता करेक्ट आन्सर काय येईल तर एक्सचेंज. आता जर तुम्ही बाकी ऑप्शन्स कडे पाहिलं तर डील. डील म्हणजे एक ट्रान्झॅक्शन किंवा एक ऍग्रीमेंट करणे. सेकंड ऑप्शन आहे रिटर्न. रिटर्न म्हणजे काय? तर रिटर्न म्हणजे द ऍक्शन ऑफ गिव्हिंग और सेंडिंग और बॅक. म्हणजे एखादी गोष्ट कुणाला सेंड करायची बॅक म्हणजे किंवा देऊन टाकायची. लेंड. लेंड म्हणजे काय? टू गिव्ह समथिंग टू समवन फॉर अ शॉर्ट पिरियड म्हणजे उधार देणे.
उधारी देणे, त्याला काय म्हणायचं लेंड. म्हणून बार्टरचा करेक्ट आन्सर येईल, ऑप्शन येईल. करेक्ट सिनोनियम कुठला असेल तर एक्सचेंज म्हणजे ऑप्शन 4. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता नेक्स्ट मध्ये काय म्हटलंय, करेक्ट सिनोनियमच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आता करेक्ट सिनोनियम याचा काय असेल, अनकॉन्सिनेबलचा. तर अनकॉन्सिनेबलचा अर्थ काय असतो, अनरिझनेबल किंवा एक्सेसिव्ह असा होतो. तर ऑप्शन वाईज करेक्ट आन्सर काय असेल तर एक्सेसिव्ह म्हणजे ऑप्शन सी. आता तुम्ही बाकीच्या ऑप्शन्स कडे पाहिलं, डिस्टेस्टफुल, डिसटेस्टफुल पहा, डिसटेस्टफुल म्हणजे नॉट गुड इन टर्म्स ऑफ टेस्ट, टेस्टच्या टर्मने चांगलं नाहीये. पहा, टेस्टफुल म्हणजे खूप छान आणि किंवा खूप छान टेस्ट आहे, आणि डिस म्हणजे नॉट, म्हणजे नॉट गुड इन इन टर्म्स ऑफ टेस्ट. चला इथे अनमॅनेजेबल पहा, अन डिस अशा गोष्टी जेव्हा येतात तेव्हा नॉट वगैरे लागतं, निगेटिव्ह टर्म होऊन जातो तो. तर मॅनेजेबल, अनमॅनेजेबल, मॅनेजेबलचा अपोजिट मिनिंग किंवा आपण अँटोनियम म्हणजे विरुद्धार्थी शब्द सुद्धा म्हणू शकतो. तर मॅनेजेबलचा विरुद्धार्थी शब्द काय असतं, अनमॅनेजेबल. आता अनमॅनेजेबलचा अर्थ काय होतो तर डिफिकल्ट टू मॅनेज किंवा डिफिकल्ट टू हँडल. आता एक्सेसिव्ह, एक्सेसिव्ह म्हणजे मोर दॅन व्हॉट इज नेसेसरी म्हणजे गरजेपेक्षा जास्त. आणि अनमाइंडफुल, अनमाइंडफुल म्हणजे असा व्यक्ती जो लक्ष देत नाही. समजलं. म्हणून करेक्ट आन्सर काय असेल तर सी. समजलं. म्हणून करेक्ट आन्सर काय असेल सी. आता चला पुढचा प्रश्न पाहू. टर्मिनेट. आता आपण एखादी गोष्ट काय म्हणतो, इन तुमच्या डेली रुटीन मध्ये तुम्ही म्हणत असाल, चला आता गोष्ट टर्मिनेट करू म्हणजे संपून टाकू किंवा एंड करू. म्हणजे काय, आता पहा, टर्मिनेट करणे म्हणजे एंड करणे, संपवून टाकणे. तर करेक्ट ऑप्शन कुठला असेल याचा, पहा, एंड डिरेक्टली दिलंय साध्या सोप्या शब्दात. एंड, एंड म्हणजे काय, संपवून टाकणे. म्हणून करेक्ट आन्सर काय असेल, ऑप्शन कुठला असेल तर सी. आता जर तुम्ही ऑप्शन वाईज बघितलं, सस्पेंड, सस्पेंड म्हणजे टेम्पररीली स्टॉप करणे, परमनंट नाही पण टेम्पररीली स्टॉप करणे. नेक्स्ट ऑप्शन आहे डिसमिस, डिसमिस म्हणजे ऑफिशियली सेंड समवन अवे. परत आहे एंड, एंडचं आपल्याला माहितीये कन्क्लूड करणे किंवा स्टॉप करणे. आणि इंटरप्ट, इंटरप्ट म्हणजे टू टेम्पररीली स्टॉप समथिंग. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे डँक. डँकचा अर्थ काय होतो तर डँक म्हणजे वेट किंवा कोल्ड. आणि जर बाकी ऑप्शन्स पाहिले तर सगळे एलिमिनेट होतात. कसं तर डेंजरस म्हणजे डेंजरसचा तर काही संबंध नाही, अगलीचा देखील काही संबंध नाही. आणि प्लंडर, प्लंडर म्हणजे दरोडेखोर, दरोडेखोरचा देखील काही संबंध नाहीये. मग हे ऑप्शन राहिला डॅम. म्हणून डॅम्प ऑफ डँकचा सिमिलर वर्ड किंवा करेक्ट सिनोनियम म्हणता येईल. चला आता पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे बाउंटी. आता पहा, बाउंटी, बाउंटी म्हणजे काय तर रिवॉर्ड. आता पहा, बाउंटीचा करेक्ट सिनोनियम काय असेल तर रिवॉर्ड. बाउंटी म्हणजे एक रिवॉर्ड असते, म्हणून डायरेक्ट ऑप्शनच येतं, याचा अर्थच असतो की रिवॉर्ड. सो डायरेक्ट ऑप्शनच येतो, याचा करेक्ट सिनोनियम काय येतो तर रिवॉर्ड. चला तर पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे डीवी. आता डीवी काय असतं, अ फुलिश और स्टुपिड पर्सन. फुलिश किंवा म्हणायचं असेल, आता तुम्हाला एखाद्याला मूर्ख किंवा फुलिश म्हणायचं असेल तर तुम्ही काय यूज करणार वर्ड तर डीवी. डीवी म्हणजे काय होतं तर फुलिशच होतं, म्हणून ऑप्शन बी. समजलं. आता सेल्फलेस, सेल्फलेस म्हणजे अनसेल्फिश म्हणजे जो स्वार्थी नाहीये. थर्ड ऑप्शन आहे फॉलोअर. फॉलोअर म्हणजे अ पर्सन हू सपोर्ट्स अँड ॲडमायर्स अ पर्टिक्युलर पर्सन. आता आणि नंतर काय आहे पळणीर. पळणीर म्हणजे अ पर्सन हू इज अमॉंग द फर्स्ट टू एक्सप्लोर अ न्यू कंट्री. समजलं. चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता पुढचा प्रश्न चेंज आहे पहा. इथे काय म्हटलंय, इन्स्ट्रक्शन्स काय दिलेत, चूज द वर्ड, चूज द वर्ड वन वर्ड चूज द वन वर्ड सबस्टिट्यूशन इच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे एक आपल्याला सेंटेन्स दिले, त्या सेंटेन्स साठी आपल्याला एक वर्ड फाइंड आउट करायचंय. समजलं. तर वर्ड काय आहे, वन हू इज अनेबल टू रीड और रिराईट. याचा अर्थ काय होतो, ज्याला लिहिता वाचता येत नाही. तर करेक्ट आन्सर, ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याला काय म्हणतो आपण, अनपढ, अशिक्षित, अशिक्षित. म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात तर इलिटरेट. समजलं का. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला पहा
वन वर्ड सबस्टिट्यूशनचाच वर्ड आहे. तर पहा पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलाय आपल्याला सेंटेन्स, अ पार्ट ऑफ वर्ड दॅट कॅन बी प्रोनाउन्स सेपरेटली. म्हणजे शब्दाचा एक भाग जो स्वतंत्रपणे उच्चारला जाऊ शकतो तर त्याला काय म्हणतात, सिलॅबल. काय म्हणतात, सिलॅबल. म्हणजे ऑप्शन बी. चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता पहा नेक्स्ट आपल्याला काय आहे, वन हू लॅक्स नॉलेज म्हणजे ज्याचं नॉलेज कमी आहे. आता जर याच्या विरुद्धार्थी म्हटलं तर ज्याचं नॉलेज खूप आहे त्याला काय म्हणतो, तर इंटेलिजंट म्हणता येतं. पण ज्याचं नॉलेज खूप म्हणजे किंवा तो नॉलेजमध्ये त्याचं खूप कमी आहे तर त्याला काय म्हणायचं, तर इग्नोरंट. काय म्हणायचं, तर इग्नोरंट. म्हणून करेक्ट आन्सर काय येईल, तर सी. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन, अ पर्सन हू लिव्स बाय हिमसेल्फ. अ पर्सन हू लिव्स बाय हिमसेल्फ म्हणजे स्वतःहून जगणारी व्यक्ती, त्याला काय म्हणायचं, तर एकांतवासी. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रेक्ल्यूज. काय म्हणायचं, तर रेक्ल्यूज. म्हणून करेक्ट आन्सर काय असेल, तर सी. अ पर्सन हू लिव्स बाय हिमसेल्फ इज कॉल्ड ॲज रेक्ल्यूज. चला पुढचा प्रश्न पाहू. अन ऑब्जेक्ट ऑर पोर्शन सर्विंग ॲज अ सॅम्पल म्हणजे नमुना म्हणून काम करणारी वस्तू किंवा भाग त्याला काय म्हणतात, तर स्पेसिमेन. काय, स्पेसिमेन. चला पुढचा प्रश्न पाहू. अ पर्सन हू प्रिटेंड्स टू बी व्हॉट ही इज नॉट म्हणजे जो माणूस तो नसल्याचा आव करतो किंवा दावा करतो त्या माणसाला काय म्हणायचं, तर इम्पोस्टर. काय म्हणायचं, तर इम्पोस्टर. म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटले बा, फिअर ऑफ बिंग कन्फिन टू अ स्मॉल प्लेस म्हणजे छोट्या जागेत बंदिस्त होण्याची भीती. काय असेल, तर क्लॉस्ट्रोफोबिया. म्हणजे आता आपल्याला एखाद्या छोट्या जागेत बंदिस्त होण्याची ज्याला भीती असते, काही जणांना पाण्याची भीती असते किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्याचा आपल्याला फोबिया. फोबिया म्हणजे भीती असणे, समजलं. मग इथे फिअर ऑफ म्हणजे एका छोट्या जागेत बंदिस्त होण्याची भीती याला म्हणायचं क्लॉस्ट्रोफोबिया. समजलं. आता जर तुम्ही पाहिलं फर्स्ट ऑप्शन कडे तर फर्स्ट ऑप्शन आहे अगोराफोबिया, तर त्याला काय म्हणायचं, फिअर ऑफ ओपन ऑर क्राउडेड स्पेसेस म्हणजे खूप मोठ्या जागेत किंवा जी क्राउडेड स्पेसेस असते त्याच्या फोबियाला काय म्हणायचं, तर ऑप्शन ए मध्ये दिले. सेकंड ऑप्शन आहे ॲक्रोफोबिया. ॲक्रोफोबिया म्हणजे कुणाला हाईटची भीती असते तर त्या भीतीला काय म्हणायचं, तर ॲक्रोफोबिया. डी ऑप्शन आहे होमोफोबिया. तर होमोफोबिया म्हणजे काय, तर डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट होमोसेक्शुअलिटी और होमोसेक्शुअल्स. ओके. चला तर पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये म्हटले पहा, अ पर्सन हू कम्स टू अ कंट्री फ्रॉम इट्स ओन कंट्री टू सेटल म्हणजे एक व्यक्ती जी स्वतःच्या देशातून स्थायिक होण्यासाठी दुसऱ्या देशात येते तर त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात इमॅग्रेट. काय म्हणायचं, तर इमॅग्रेट. इमॅग्रेट म्हणजे जेव्हा कोणी परदेशातून आपल्या देशामध्ये येतं राहायला त्याला आपण इमॅग्रेट असं म्हणतो. चला तर पुढचा प्रश्न पाहू. वन हू डज नॉट एक्सप्रेस हिमसेल्फ फ्रीली म्हणजे जे मोकळेपणाने व्यक्त होत नाही त्याला म्हणायचं इंट्रोवर्ट. म्हणजे जे खूप सारे लोक असतील तर त्यांच्यासमोर बोलू शकत नाहीत किंवा आपल्या गोष्टी व्यक्त करू शकत नाहीत त्याला म्हणायचं, तर इंट्रोवर्ट. आता त्याच्याच अपोजिट एक्स्ट्रोवर्ट. एक्स्ट्रोवर्ट म्हणजे जो पब्लिकली बोलू शकतो, जो स्वतःला खूप छान एक्सप्रेस करू शकतो तर त्याला काय म्हणायचं, तर एक्स्ट्रोवर्ट. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन तयारी न करता केलेले भाषण त्याला काय म्हणायचं, तर एक्सटेम्पोर. काय म्हणायचं, तर एक्सटेम्पोर. एक्सटेम्पोर म्हणजे विदाउट प्रिपरेशन केलेली स्पीच. चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता पुढच्या प्रश्नात आपल्याला इन्स्ट्रक्शन्स काय दिले, चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग. अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा. आता आहे इथे सबलाईम. सबलाईम सबलाईमचा अपोजिट मिनिंग असलेला आपल्याला वर्ड फाइंड आउट करायचा. तर सबलाईम म्हणजे काय, सबलाईमचा अर्थ होतो तर गौरवशाली. गौरवशाली. समजलं. तर गौरवशाली असा होतो. तर करेक्ट आन्सर आहे ल्युडिक्रोस. काय, ल्युडिक्रोस. म्हणजे ऑप्शन सी. आता जर फर्स्ट ऑप्शन पाहिला मीन. मीन म्हणजे अनकाइंड. हिलॅरियस. सेकंड ऑप्शन आहे हिलॅरियस. हिलॅरियस म्हणजे एक्स्ट्रीमली फनी किंवा मजेदार, एकदम मजेदार. आणि आता थर्ड ऑप्शन आहे ल्युड्रिकस म्हणजे हास्यास्पद.
हास्यास्पद. आता फोर्थ ऑप्शन आहे अम्युझिंग, एंटरटेनिंग किंवा मनोरंजक. समजलं? चला तर पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा आहे. तर कशाचा? डिमेंटेड. तर आता आहे पहा, डिमेंटेड म्हणजे वेडा असा असतो. ओके, तर आता फर्स्ट ऑप्शन आहे बघा इनकॉर्डिनेट. इनकॉर्डिनेट म्हणजे एक्सेसिव्ह, गरजेपेक्षा जास्त. सेकंड ऑप्शन आहे सेन्सिटिव्ह. सेन्सिटिव्ह म्हणजे इझिली अफेक्टेड इमोशनली. थर्ड ऑप्शन आहे सेन्स्युअल. सेन्स्युअल म्हणजे आनंददायक. आणि फोर्थ ऑप्शन आहे सेन्सिबल. सेन्सिबल म्हणजे समजूतदार. म्हणून करेक्ट आन्सर काय येईल? सेन्सिबल. चला तर पुढचा प्रश्न पाहू. ऍरिड. तर ऍरिड म्हणजे कोरडा. काय असतं तर कोरडा. म्हणजे तो कोरड्याच्या अपोजिट मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल? वेट म्हणजे ओला. म्हणून ऑप्शन ए. आता पुढचा पहा, सेनाईल. काय सेनाईल? तर सेनाईलचा अपोजिट मिनिंग असलेला आपल्याला वर्ड फाइंड आउट करायचा आहे. तर सेनाईल म्हणजे लॉस ऑफ मेंटल हेल्थ. मग त्याच्या अपोजिट मिनिंग काय असेल? अपोजिट वर्ड कुठला असेल सेन्साईलचा? मेंटली अलर्ट. ऑब्वियस आहे. आता फर्स्ट जो ऑप्शन आहे अफ्लुएंट. अफ्लुएंट म्हणजे वेल्दी म्हणजे श्रीमंत. सेकंड आहे करप्ट. करप्ट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे करप्टेड. परत आहे मेंटली अलर्ट. ते पाहिले मेंटली अलर्ट म्हणजे मेंटली अलर्ट म्हणजे मेंटली शार्प असणं किंवा फास्ट असणं. आणि नंतर आहे फोर्थ ऑप्शन सस्पिशियस. सस्पिशियस म्हणजे शोईंग अ लॅक ऑफ ट्रस्ट म्हणजे शक टाईप असतं. चला आता पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय आपला? प्रोक्रॅस्टिनेटचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे. तर प्रोक्रॅस्टिनेट म्हणजे प्रत्येक गोष्ट पुढे ढकलणे. आता आपल्याला एखादं कुठल्या गोष्टीची भीती असते, तर आपण ती गोष्ट पुढे पुढे ढकलतो. आपल्याला वाटतं ती पुढे गोष्ट ढकलली तर ती स्किप होईल, पण तसं नसतं. तर करेक्ट आन्सर काय येईल? एक्सपेंडिएट. एक्सपेडिएट. तर म्हणजे प्रत्येक गोष्ट लगेच करणे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला वर्ड कुठला दिलाय? तर एक्स्ट्रोसिएटिंग. तर याचा अपोजिट मिनिंग असलेला हे कुठला येईल? वर्ड कुठला येईल? तर माइल्ड येईल. समजलं? तर माइल्ड म्हणजे जास्त पण इंटेन्स नाही आणि जास्त पण कमी नाही. चला आता पुढचा प्रश्न पाहू. तर पहा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला कॉम्प्ली या शब्दाचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा. ओके, तर कॉम्प्ली म्हणजे एखाद्या गोष्टीला आदेश देणे किंवा आदेश एक्सेप्ट करणे, मान्यता देणे असा होतो. तर याचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल? चॅलेंज म्हणजे विरोध करणे, मान्यता न देणे. म्हणून ऑप्शन कुठला असेल? तर डी. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे रिट्रीट. तर आता पहा रिट्रीट म्हणजे काय? माघार घेणे. बरोबर आहे. तर माघार घेणे या शब्दाचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल? तर ऍडव्हान्स. ऍडव्हान्स म्हणजे प्रोग्रेस किंवा करणे किंवा फॉरवर्ड मूव्ह घेणे. समजलं? आता जो ए ऑप्शन आहे इग्रेस. इग्रेस म्हणजे एक्झिट, टू एक्झिट. परत शेल्टर म्हणजे काय? तर निवारा असतं. आणि हेवन म्हणजे काय? तर स्वर्ग असतं. म्हणून करेक्ट आन्सर काय असेल? तर बी. चला पुढचा प्रश्न पाहू. आता पुढच्या प्रश्नामध्ये पहा सगळ्या फिल इन द ब्लँक्स आहे. फर्स्ट आता फिल इन द ब्लँक्स मध्ये काय म्हटलंय? ही वॉज डॅश बाय नेचर अँड सो अवॉइडेड ऑल कंपनी. ही वॉज अँटी सोशल बाय नेचर अँड सो अवॉइडेड ऑल कंपनी. नेक्स्ट क्वेश्चन पहा फिल इन द ब्लँक्स आहे ज्योती रिफ्यूज टू बी डॅश बाय हर लॉंग इलनेस. इथे काय येईल पहा? डिस्पिरिटेड. इथे काय येईल? डिस्पिरिटेड. ज्योती रिफ्यूज टू बी डिस्पिरिटेड बाय हर लॉंग इलनेस. डिस्पिरिटेड म्हणजे हताश. चला तर पुढचं पाहू. द अपिअरन्स ऑफ द सिटी डॅश डे बाय डे. द अपिअरन्स ऑफ द सिटी इज चेंजिंग डे बाय डे. म्हणून ऑप्शन कुठला असेल? तर बी. चला पुढचं पाहू. द स्मेल ऑफ द सी कॉल्ड डॅश मेमरीज ऑफ हर चाइल्डहुड. द स्मेल ऑफ द सी कॉल्ड अप मेमरीज ऑफ हर चाइल्डहुड. चला पुढचं पहा आता. यू मस्ट डॅश युअर करिअर विथ ऑल सिरियसनेस. यू मस्ट परस्यू युअर करिअर विथ ऑल युअर सिरियसनेस. चला तर पुढचं पहा. मेकिंग पाईस अँड एग्स
dash dash Mr. Reddy's specialty. Making pies and eggs is Mr. Reddy's specialty. The deserted garden was infested dash dash weeds. The deserted garden was infested with weeds. चला तर पुढचं पाहू. आता पुढे म्हटलंय आपल्याला करेक्ट स्पेलिंग आपल्याला फाइंड आउट करायचे वर्ड ऑप्शन्स मधली. तर फर्स्ट आहे फॅसिनेटिंग. फॅसिनेटची करेक्ट स्पेलिंग काय असते तर FASCINATING असते. आणि फॅसिनेटिंग म्हणजेच काय असतं तर आकर्षक किंवा मनमोहक. म्हणून ऑप्शन कुठला आहे तर फॅसिनेटिंगची स्पेलिंग काय FASCINATING. म्हणून ऑप्शन ए करेक्ट आन्सर असेल. चला पुढचा पाहू आता. इथे पण पहा करेक्ट स्पेलिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचं. तर करेक्ट स्पेलिंग कशाची असेल मिस्चिवियस. काय असेल मिस्चिवस. तर मिस्चिवस म्हणजे काय तर खोडकर. खोडकर. बाकीचे सगळे स्पेलिंग रॉंग आहे. बिलीव्हची अशी स्पेलिंग येत नाही, मोमेंटोची पण येत नाही. चला आता पुढचा प्रश्न पाहू. ब्रोकोली. आता पहा ब्रोकोली. ब्रोकोली तुम्हाला एक भाजी आहे, जर तुम्हाला माहिती असेल तर त्या ब्रोकोलीची स्पेलिंग काय येते तर BROCCOLI अशी ब्रोकोलीची स्पेलिंग येते. ती कुठल्या ऑप्शन मध्ये आहे तर बी ऑप्शन मध्ये आहे. म्हणून करेक्ट आन्सर कुठला येईल तर बी. पुढे पहा मॉर्नफुल. मॉर्नफुल या शब्दाचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा. आधी इन्स्ट्रक्शन वाचत चला बरं. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग इन ईच ऑफ द फॉलोइंग. या वर्डचा अपोजिट मिनिंग वर्ड असलेला फाइंड आउट करायचा आहे. तर मॉर्नफुल म्हणजे काय असतं तर मॉर्नफुल म्हणजे फिलिंग सॅड. आता फिलिंग सॅडचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल तर फिलिंग हॅपी. फिलिंग हॅपी यालाच काय म्हणतो आपण तर जॉयफुल किंवा जॉयफुल म्हणजेच जॉयस. म्हणून ऑप्शन सी. चला आता पहा पुढचा प्रश्न. आता करेक्ट स्पेलिंग विचारलंय ओकेजन. ओकेजनची स्पेलिंग काय असते OCCASION अशी ओकेजनची स्पेलिंग असते. ती कुठल्या ऑप्शन मध्ये आहे तर सी ऑप्शन मध्ये आहे. आणि ओकेजन म्हणजे काय असतं प्रसंग. चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता पहा इथे काय म्हटलंय पिक द राईट मिनिंग्स ऑफ द फॉलोइंग आयडियम्स अँड फ्रेजेस. खाली दिलेल्या म्हणीच किंवा जे वाक्य आहेत त्याला करेक्ट मिनिंग त्याचा राईट मिनिंग आपल्याला ऑप्शन मधून फाइंड आउट करायचं. तर इथे आहे ट्रम्पअप. ट्रम्पअप म्हणजे काय तर ट्रम्पट म्हणजे एखादी वस्तू इन्व्हेंट करणे किंवा फॅब्रिकेट करणे. बरोबर आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय येईल तर बी फॅब्रिकेट. चला तर पुढचं पाहू. ब्रेक विथ. ब्रेक विथ म्हणजे काय तर ब्रेक विथ म्हणजे एखादी गोष्ट मतभेदामुळे एंड होते. आणि क्विरल म्हणजे भांडण आणि ते पण मतभेदामुळे. म्हणजे भांडण पण मतभेदामुळे होतं किंवा एखादी गोष्ट जर मोडली तर ती मतभेदामुळेच होती. म्हणून इथे काय येईल तर क्वारल. म्हणून ऑप्शन डी. चला तर पुढचा प्रश्न आहे पुट बाय. आता पुट बाय म्हणजे सेव्ह करणं असतं. म्हणून आन्सर कुठला येईल तर सी. आता पहा लिव्ह नो स्टोन अनटर्न. आता लिव्ह नो स्टोन अनटर्न म्हणजे ईच स्टेप ट्राय करणं, सगळ्या पॉसिबिलिटीज ट्राय करणं. म्हणून आन्सर कुठला येईल करेक्ट ऑप्शन कुठला असेल ट्राय एव्हरीथिंग पॉसिबल. म्हणून ऑप्शन ए. नंतर आहे थ्रो इन द टॉवेल. थ्रो इन द टॉवेल म्हणजे हार मानणे. म्हणून ऑप्शन कुठला येईल तर डी आहे ऍडमिट डिफेक्ट. चला तर पुढचा टिट फॉर टॅट. टिट फॉर टॅट म्हणजे जसं आपण म्हणतो बघा हिंदीमधून जैसे को तैसा. जैसे को तैसा म्हणजे टिट फॉर टॅट. म्हणून ऑप्शन कुठला येईल टू डू हार्म ॲज डन टू यू. ऑप्शन बी. चला आता पुढचा. आता पहा पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला ऑड मॅन आउट आपल्याला फाइंड आउट करायचंय. आता दिलेत पहा कॅन्टीन, डान्सर, स्टेज आणि मेकअप. बरोबर आहे. तर आता याच्यातला ऑड मॅन आउट कुठला असेल तर असेल कॅन्टीन. पहा डान्सर, स्टेज आणि मेकअप या गोष्टी सगळ्या एंटरटेनमेंटशी रिलेटेड आहेत. पण कॅन्टीन हा एक बिझनेस आहे. सो हा ऑड मॅन आउट असेल. चला पुढचा पहा प्रश्न आहे जज, चेंबर, टेनिस, लॉयर. पहा जर तुम्ही पाहिलं जज, चेंबर आणि लॉयर हे सगळे एका काय म्हणतात तुम्हाला कोर्टशी रिलेटेड आहेत. पण टेनिस हा खेळाशी रिलेटेड आहे. सो करेक्ट ऑप्शन कुठला असेल
तर सी असेल. आता पुढे दिलं आपल्याला पेट्रोल, टॅक्सी, कार्ट आणि ड्रायव्हर. तर आता जे पेट्रोल, टॅक्सी आणि ड्रायव्हर आहेत हे सगळे टॅक्सीशी रिलेटेड आहेत. आणि जो सेकंड ऑप्शन आहे म्हणजे कार्ट. कॅट हा वेगळ्या टाईपचा आहे. तुम्ही शॉपिंगला गेला तेव्हा पाहिलं असेल की किंवा घोडागाडीला पण कार्ट असते. जे घोडागाडीला असतं त्याला सुद्धा कार्ट म्हणते, घोडागाडीला देखील कार्ट म्हणतात. म्हणून ऑप्शन कुठला येईल तर सी करेक्ट आन्सर येईल. चला आता पुढचा आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पाहू. शीप, कॅटल, फिश आणि बफेलो. तर करेक्ट आन्सर काय येईल? फिश. का? कारण फिश ही पाण्यात राहते आणि बाकीचे सगळे जमिनीवरती राहतात. म्हणजे शीप, कॅटल आणि बफेलो हे जमिनीवरती राहतात. म्हणून करेक्ट आन्सर कुठला येईल तर फिश. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असेल तर मला कमेंट थ्रू विचारा. बाय बाय, हॅव अ नाईस डे.